सर्वात प्रथम आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी सर्वांना रक्षाबंधनच्या नारळी पौर्णिमेच्या लाख लाख शुभेच्छा देतो। आज आपण इथे बघत असाल की माझ्या समवेत एवढ्या हजारोच्या संख्येने इथे महिला उपस्थित आहेत। जानूपाडा, वैभवनगर, समतानगर, ठाकूर विलेज आणि आसपासच्या आपल्या सर्व विभागामधून महिला आलेल्या आहेत। कारण एकच होतं की नारळी पौर्णिमेनिमित्त रक्षाबंधन आणि भावाला बहिणीचं एक अतूट नातं आहे आणि रक्षाबंधन हे एक नातं असं आहे की जो माझी रक्षा करतो त्याच्यासाठी हे बांधलेलं एक छोटासा रेशमाचं एक गाठ असते की त्यांनी माझ्या पाठी सदैव उभं राहावं। तर त्यांनी एक छोटा भाऊ म्हणून, छोटा मुलगा म्हणून, एक माझा आदरणीय म्हणून ह्या सगळ्या माझ्या महिलांनी, बहिणींनी आज रक्षाबंधनचा हा त्योहार नाही मी म्हणत की हा इतका मोठा उत्साह त्यांनी केलेला आहे की माझा आनंद द्विगुणित झाला। आणि त्याच्यामध्येच आदरणीय आमच्या स्थानिक नगरसेविका माधुरीताई यांनी सालाबाद प्रमाणे याही वर्षी पारंपरिक चला खेळ खेळूया मंगळागौरीचा असा मंगळागौरीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला। हे 12वं वर्ष आहे आणि आपण बघत असाल की हजारोच्या संख्येने इथे महिलांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला। ह्याच्यामध्ये विशेष कारण असं एक हे होतं की या महिलांनी जे परफॉर्मन्स केला होता, नृत्य केलं होतं, पारंपरिक गाण्यावरती ते नाचल्या होत्या, त्या सर्व स्थानिक होत्या, स्थानिक पदाधिकारी होत्या, उपशाखा प्रमुख, गटप्रमुख, स्थानिक रहिवासी होत्या आणि आपल्या वॉर्ड मधल्या होत्या। त्यांनी एवढं सुंदर कलेचं प्रदर्शन दिलं की त्याला बोलायला जागाच राहणार नाही। आणि खरोखर ह्या महिला लगभग 1 महिना आपलं घर गृहस्थी परिवार सांभाळून 1 तास प्रॅक्टिस करायच्या आणि आज त्यांनी हा परफॉर्मन्स दिला, लाईव्ह परफॉर्मन्स होता। मी त्या महिलांना, माझ्या भगिनींना खूप खूप शुभेच्छा देतो। त्यांनी चांगल्या प्रकारे आहे ना लोकांना सादरीकरण केलं। जणू काही मी पाठीमागेच होतो, काही लोक म्हणत होते की आपण हे प्रोफेशनल लोकांना म्हणजे बोलवलंय का, तर आम्ही सांगितलं ह्यांनी स्वतः नाच बसवला, स्वतः स्टेप्स केल्या आणि स्वतःहून त्यांनी आज परफॉर्मन्स दिलेला अतिशय उत्कृष्ट आणि अप्रतिमा परफॉर्मन्स होता। मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। त्यांच्या पुढील आयुष्यासाठी पण खूप खूप त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांचे हे हात हे माझ्या डोक्यावरती असेच राहून द्या अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद। मी तुमच्या सगळ्यांचे आभार मानते आणि हा प्रोग्राम कसा वाटला हे सांगणं मला उचित वाटत नाही, कारण की हा प्रोग्राम गेली 12-13 वर्ष मी घेते आणि मला असं वाटतं की पूर्ण ठाकूर विलेजमध्ये आणि माझ्या पूर्ण वॉर्ड नंबर 25 मध्ये कोणीच हा प्रोग्राम घेतलेला नाहीये। आणि मेन म्हणजे ह्याचं उद्दिष्ट असं आहे की ज्या वेळेला आपण म्हणतो की पारंपरिक मंगळागौरीचे खेळ असतात तर ते काही ग्रुप असतात, ते ग्रुप येतात आणि ते नृत्य सादर करतात। परंतु माझ्या वॉर्ड नंबर 25 मध्ये मला गर्व आणि मला अभिमान आहे की माझे जे पदाधिकारी आहेत ते पदाधिकारी हौशेने डान्स करतात आणि त्यांचे आम्ही डान्स इथे ठेवतो आणि जवळजवळ मला वाटतं 1000-1500 महिलांचा याच्यामध्ये सहभाग असतो आणि खूप छान प्रकारे हा मंगळागौरीचा प्रोग्राम आम्ही करतो। काय प्रोग्राम महिलांनी सहभाग घेतला आता ह्याच्यामध्ये मला वाटतं 40 ते 45 हे 3 ग्रुप होते, त्याच्यामध्ये लेडीज होत्या आणि जवळजवळ 1 ते 1.5 महिना या लेडीज घरातलं काम करून प्रॅक्टिस करत होत्या, सकाळ संध्याकाळ करत या सगळ्या जणी आहेत म्हणून आज आम्ही लोक इकडे आहोत। आज माझ्या विभागातील महिला पण माझ्याबरोबर एवढ्या सक्षम उभ्या असतात की प्रत्येक माझ्या वाईट प्रसंगी असो किंवा चांगला काळ असो किंवा वाईट काळ असो त्यावेळेला त्या माझ्या साथीने उभ्या राहतात आणि त्यावेळेला ते काहीच बघत नाहीत। मी जरी वयाने लहान असली तरी या सगळ्यांचा पाठिंबा मला आहे आणि म्हणून माझ्या वॉर्डमध्ये तुम्ही बघताय की वॉर्ड नंबर 25 मध्ये जरी अजूनपर्यंत 2-2.5 वर्ष झाली सरकारला इलेक्शन घ्यायची काय मनस्थिती नाहीये, तरीही माझ्या या सर्व महिला आहेत, माझ्या महिला नाही म्हणता येणार, या माझ्या आई आहेत, या माझ्या भगिनी आहेत, त्यांची सगळ्यांची साथ ही मला अशी मिळत। आता महिलांना काय दिलं ते गुपित आहे, ते मी तुम्हाला का सांगू मी काय दिलं ते।